हरिओम. आवाज येतोय ना बरोबर? सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अर्धत मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. खांदे, कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समान. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची आहे. कृती करताना आपलं संपूर्ण लक्ष, मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास घेऊन घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स, असे आपल्याला 20 स्ट्रोक द्यायचे आहेत. आपण आपापलं मोजायचं आहे आणि मनानेच ही कृती करायला सुरुवात करायची आहे. कृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. करूया 3 मध्यम पट्टीतले ओंकार. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात करूया पहिल्या उच्चारापासून. यासाठी एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उच्चार. दुसरा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार. याकरिता पुन्हा आपण एक सहज श्वास भरून घेणार आहोत आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. चेहऱ्याचे स्नायू शिथिल. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आणि प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास थेट डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण देहभाव. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही तळव्यांचं घर्षण. हस्तबंधन आणि नेत्र स्पर्श. तेच हात आपल्या संपूर्ण चेहरा, कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. 3 2 1 विश्रांती.
पाय जॉईन करून घ्यायचे, दोन्ही हात सुद्धा समोर असतील, हाताचे तळवे समोर, बरोबर. हाताचे आणि पायाचे तळवे समोर आहेत स्क्रीनच्या दिशेला. आणि आता श्वास घेत दोन्ही हातांचे तळवे आणि पावलं स्वतःकडे खेचून घ्यायचे, श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्यायचे, बरोबर. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, एक, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, दोन, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, तीन, श्वास सोडत खाली. असं अजून दोनदा करून घ्यायचं आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या अँकलकडे आणि मनगटाकडे घेऊन जायचं आहे, बरोबर. 5 वेळेला ही कृती करून झाली आहे. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. आता पावलांमध्ये थोडस, पायामध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आणि आता आपल्याला पावलं आणि आपले हात आपण जी मुठी वळवले मनगट एकत्रित रोटेशन करून घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4, 5. हात सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती, मान मागे सोडून द्यायची. आपण आता ही जी कृती केली ती न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, म्हणजे आपल्याला आपलं ब्रेन आणि आपण जे हालचाल करतोय त्याचा आपण एकत्रित कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न केला. आता दोन्ही पाय पुन्हा पावलं गळून घ्यायचे, हात मागे, पाठकाण आपला सरळ. आणि आता उजवं पाऊल आहे हे उजव्या दिशेला जाईल, डावं पाऊल डाव्या दिशेला. बघा या प्रकारे पूर्णपणे आपली करंगळी दोन्ही पावलांची जमिनीला चिटकवण्याचा, टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एकदा करून घेऊया. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, बरोबर. आता रोटेशन करून घेणार आहोत आपण. आपल्या हाताची पकड गुडघ्याच्या खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली. पाठकण आपला सरळ आहे. आणि सुरुवातीला आपण श्वास घेत पाय फोल्ड करूया, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता पाय पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आणि रोटेशन करून घेऊया. एक, गुडघ्यापासूनचा जो पाय आहे तो आपण गोलाकार फिरवून घेतोय. 2, 3, मोठं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न. 4, 5, बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1, फक्त मुवमेंट आपण जो पाय फोल्ड केला त्याच्यामध्येच करण्याचा प्रयत्न करा. 3, 4, जो पाय खाली आहे तो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. आणि 5, बरोबर. सावकाश पाय खाली. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या मांडीवर ठेवून घ्या. आणि आता आपण हा जो पाय फोल्ड केला तो थोडासा वर स्विंग घ्यायचा आहे. बेबी पोस्चर आपण करतो, जसं बाळाला आपण असं उचलतो त्याप्रमाणे ही आपण कृती करतोय. बघा आता पाय जो आहे तो शक्यतो जमिनीला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असा तिरपा किंवा असा खाली ठेवला तर थोडासा त्रास होऊ शकतो. आणि आता जास्तीत जास्त हा पाय डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, बरोबर. डावीकडे उजवीकडे. सावकाश कृती करा. आपण जर बाळाला असं जोरजोरलं तर बाळ खाली पडेल, त्याचप्रमाणे ही कृती करायची की अगदी सावकाश तिथे जी हालचाल होते पूर्ण जांघेपासून गुडघ्यापर्यंत तिचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. सावकाश कृती थांबायची. आणि आता आपला एक हात जो गुडघ्याच्या इथे आहे ना तो अँकलच्या इथे घेऊन या. लक्षात येईल. उजवा हात जो आहे हा अँकलच्या पुढे वरून असेल, डावा हात हा उजव्या पावलाच्या अँकलच्या खाली. आणि आता पाऊल झटकून घ्यायचं. बघा या प्रकारे फक्त पावलामध्ये पाऊल झटकून घ्यायचं, एकदम सैल सोडा पाय आणि तो झटकून घेण्याचा प्रयत्न. सावकाश उजवा पाय सरळ.
आणि ही सगळी कृती आता आपण डाव्या पायाने करूया. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली आणि आता श्वास घेत गुडघा फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पाय पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 2 3 मोठं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न, 4 आणि 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. आता हा जो पाय आहे असाच फोल्ड करून आपल्या उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. आणि आता बेबी पोस्चर आपण करूया. थोडंसं पाय वर उचलून घ्यायचा आहे. उजवा हात डाव्या पावलाच्या अँकलच्या खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. 1 2 3. जेव्हा आपण उजवीकडे जातो तेव्हा अँकलच्या इथे सॉरी आपल्या पूर्ण जांघीच्या इथे जो प्रेशर ताण येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर आता डावा हात जो गुडघ्याच्या इथे आहे तो अँकलच्या इथे घेऊन या वरून. उजवा हात आपल्या घोट्याच्या खाली असेल आणि आता पाऊल झटकून घेऊया. बाकीचा पाय आपला रिलॅक्स ठेवायचा आणि पूर्णपणे सावकाश पाऊल झटकून घ्यायचं आणि मग पाय सरळ सरळ. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आपण करणार आहोत नौकाचालन. हाताची मुठी वळून घ्यायची, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सोडत पुढे झुकायला सुरुवात. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर. 1 2 बरोबर, 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आता करून घेऊया बटरफ्लाय. दोन्ही पावलं एकमेकांना जुळवून घ्यायचे, हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली. तर पावलं ज्यांना शक्य आहे, गुडघे ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपण थोडीशी जलद हालचाल करणार आहोत. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे आणि सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. जांघेपासूनचा जो पाय आहे तिकडे जी मुवमेंट होते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. हालचाल फक्त आपल्या पायांमध्ये होऊ देत. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे आणि हळूहळू कृती थांबवायची, सावकाश कृती थांबवायची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाची स्थिती तशीच ठेवा किंवा आता ज्यांना बसता येत नाही या स्थितीमध्ये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्येच आपले पाय ठेवावे. आणि आता हात समोर, हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. बरोबर. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 1 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3 3 वेळा आपण आता कृती करणार आहोत. पुन्हा हात आपले फोल्ड करून घ्यायचे, दोन्ही हात समोरून कोपरे जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 आपण बटरफ्लाय मध्ये बसलेत त्यामुळे आपल्या पूर्ण जांघेमध्ये जो स्ट्रेच आलाय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 3 पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करा आणि मागून पुढे श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 3 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही हात थोडा वेळ आपल्या पावलांच्या इथे किंवा गुडघ्यांवर ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे,
उजव्या हाताचा दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, क्रॉस करून डाव्या खांद्यावर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो क्रॉस करून मागून उजव्या खांद्यावर. पुन्हा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे. मान आपल्याला पुढे मागे झुकवण्याची कृती होते, तर ती जाणीवपूर्वक आपल्याला मध्यभागी ठेवायची आहे. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे आणि आपण हात जे मागून घेतलेले आहे ते थोडस आपल्या चेस्टचं एक्सपान्शन करायचं आहे. तिथला जो श्वसन मार्ग आहे तो सुधारण्याचा आपण प्रयत्न करतोय. तिथले जे स्नायू आहेत ते ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. डोळे बंद. जाणीव श्वासाची. एक सहज श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या आणि सावकाश उलट चाल करूया. डावा हात गुडघ्यावर येईल, मग उजवा हात. दोन्ही पाय सरळ करायचे सावकाश आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडून द्यायचे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. तिथे कुठे ताण वाटतोय तो मनोमन आपण शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. आणि आता सगळ्यांनी विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये यायचंय. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय. आता आपण थोडेसे श्वासाशी आधारित काही एक्सरसाइज करणार आहोत. वज्रासनामध्ये आल्यावर डोळे बंद करायचे आणि आपला संपूर्ण आकृतीबंध सुरुवातीला आपण तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी. गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे समोरून. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. पावलांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आपल्या मांडीवर आहे. पाठकणा नैसर्गिक सरळ. खांदे कोपरे शिथिल. डोळे अलगद मिटलेले. चेहरा अगदी शांत. मनातल्या मनात श्वास सोडताना ओंकार. आणि आज आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. कशी करायची? सोपी आहे. आपले दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ना हे गुडघ्याच्या बाजूला ठेव, शेजारी असे. म्हणजे बघा आपला पाठकडा थोडासा पुढे झुकला जातो. ठीक आहे. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचं आणि डॉग कसं ब्रीदिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. म्हणजे आपल्याला आपली जीभ जी आहे ती जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची या प्रकारे आणि तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही त्याप्रमाणे करा. थोडस भराभर आपल्याला कृती करायची आहे. बघा मी एक आवर्तन करून दाखवते. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. थोडीशी मान जी आहे ती आपली पुढे झुकवायची. थोडीशी बघा किंचितशी फक्त पुढे झुकवलेली आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर. या प्रकारे आपल्याला कृती करायची. म्हणजे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो. हालचाल जी आहे ही आपल्या उदर भागाकडे होते, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचंय. मान थोडीशी खाली असेल आणि आता सुरुवात. खाली म्हणजे आपली नजर आपल्याला जमिनीकडे घेऊन जायची आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडीशी भराभर कृती करायची आहे. सुरुवात करा. सावकाश श्रुती थांबवायची. तोंड बंद, जीवातमध्ये डोळे बंद आणि आपल्या संपूर्ण मुखामध्ये आणि पोटामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हे करत असताना आपल्याला खांदे अगदी रिलॅक्स ठेवायचे. कुठेही आपल्याला ताण न ठेवता आपल्याला अगदी व्यवस्थित मनाने पूर्ण कृती करायची आहे. आणि आता आपण करणार आहोत पुढे आपलं रॅपिड ब्रीदिंग. रॅपिड ब्रीदिंग करण्यासाठी आपली हाताची जी कोपरं आहेत ही बघा ही गुडघ्याच्या रेषेमध्ये ठेवायची. हाताची कोपरं गुडघ्याच्या इथे. हाताचे पंजे जे आहेत हे समोर आहेत. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला स्थिती घ्यायची आणि आपला ओठांचा चंबू करायचा.
चंबू या आधी मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. ओठांचा चंबू करायचा आणि तोंडानेच पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. मी तुम्हाला दाखवते एक कृती, तुम्ही बघून घ्या. हाताची कोपरे जी आहेत ही गुडघ्याच्या जवळ आहेत. हाताचे पंजे समोर आहेत आणि आता तोंडाचा चंबू करून पुन्हा एकदा मान जी आहे ही आपली थोडीशी खाली येईल आणि पुन्हा तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. म्हणजे बघा असं. ठीक आहे, लक्षात आले? आपलं पोटावरती पूर्णपणे प्रेशर येतोय. त्यामुळे हालचाल जी आहे ही आपल्या छातीच्या भागाकडे होते. जेव्हा आपण रॅबिट ब्रीदिंग करतो तेव्हा हालचाल जी आहे ही आपल्या छातीच्या भागाकडे होत असते. सुरुवात करूया. सगळ्यांनी पुढे झुकायचं आहे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ असतील, हाताचे पंजे जमिनीवर असतील आणि आता मान जी आहे ही आपल्याला किंचितशी खाली झुकवायची आहे. आपल्या पोटावरती प्रेशर येतोय. खांदे कोपरं अगदी शिथिल ठेवायची आहे आणि आता ओठाचा चंबू करायचा आहे. जसं आपण पाऊट करतो त्याप्रमाणे कृती किंवा जसं आपण शिटी वाजवतो त्याप्रमाणे आपल्याला ओठांची स्थिती घ्यायची आहे आणि आता तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. थोडासा भराभर श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती करायची. सुरुवात करूया. कृती थांबवायची. सावकाश उलटचा. कमरेचं सरळ व्हायचंय. दोन्ही हात मांड्यांवर येतील. डोळे बंद. आपण फर्स्ट टाइम ही कृती करतोय त्यामुळे थोडासा मनामध्ये गोंधळ असतो, पण आपण हळूहळू ह्याची प्रॅक्टिस आपल्या वर्गामध्ये आठवड्यातून एकदा तरी घेणार आहोत. आपला श्वसन मार्ग सुधारण्यासाठी त्याचबरोबर ज्यांना दम्याचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कृती जी आहे ही लाभदायक आहे. म्हणून आपण या सगळ्या ब्रीथिंग एक्सरसाइज घेतो. आणि आता आपण याच्यातूनच पुढे उष्ट्रासन करणार आहोत, जे आपण काल शिकलेलो आहोत. सुरुवात करूया. गुडघ्यांवर उभं राहायचं आणि आता मॅटवर थोडेसे या. आपण थोडंसं गुडघ्यांवर चालून घेऊया. मॅटवर येऊ. थोडंसं पुढे मागे चालण्याची कृती करा. मॅटवर गुडघ्यांवरती चालण्याचा प्रयत्न. ज्यांचा बॅलन्स जातो असं वाटतंय त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि मॅटवरच थोडंसं पुढे मागे चालण्याचा प्रयत्न. चटई किंवा चादर असली तर गुडघ्याला दुखापत होऊ शकते, म्हणून मॅटवरच ही कृती करा. सावकाश मोठी मागे यायचं. मॅटवर चालू झाल्यानंतर आणि आता आपण करूया उष्ट्रासन. दोन्ही पावलांचं माउंटन करायचं आहे आणि थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. थोडंसं अंतर, दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. पावलांचं माउंटन. टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेला गेलेल्या आहेत. पायाचे तळवे जमिनीवर. ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी फक्त आपल्या हातांनी आपली टाच पकडायची नाहीये. बाकीच्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या कमरेच्या इथे, आपला जिथे पाठकणा आहे तिथे असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता सावकाश आपल्याला आपलं पोट आणि छातीचा भाग थोडासा पुढे ढकलायचा आहे. बघा इथे छातीचं एक्सपान्शन होतं जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा. स्पॉन्डिलोसिस असलेल्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे आणि आता बाकीच्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि त्यानंतर आपली मान मागे सैलसर सोडून द्या. आपण करतोय अर्ध उष्ट्रासन. हे पूर्ण उष्ट्रासन नाहीये, हे बेसिक ही कृती आहे आणि इथे आपल्या संपूर्ण पोटाचे स्नायू, गळ्याचे स्नायू ताणले जातात. त्याकडे लक्ष. पाठकण्यावरती दाब येतो, त्याकडे लक्ष. छातीचं एक्सपान्शन होतं. फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. श्वसन मार्ग सुधारतो. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी लाभदायक. पचन संस्थेचं कार्य सुधारतं. आणि आता सावकाश उच्चार करूया. उजवा हात कमरेवर, मग डावा हात आणि वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे. वज्रासनामध्ये स्थिर बसायचे आणि डोळे बंद करून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जिथे ताण, कुठे दाब होता
तो मनोमन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. वज्रासनामध्ये आपले संपूर्ण पोटाचे स्नायू ताणले जातात, पाठ करायला प्रेशर येतो, बरोबर. मग ह्याला पूरक असं आता आपण करणार आहोत योग मुद्रा. सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी शिकलेलो आहोत गेल्या आठवड्यामध्ये. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचे आहे आणि ती पकड आपल्या पाठकणा, जिथे माकड हाड आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे, बरोबर. आता इथे आपल्याला बघा, पुढे झुकलेले आहात तर आपल्याला सरळ बसण्याचा प्रयत्न. बरं, आता ज्यांना वज्रासनामध्ये त्रास होतोय त्यांनी साधी मांडी घाला आणि ही कृती करा. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हा, आणि मग बाकीची कृती ही आपल्याला सेम करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा, ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पुन्हा एकदा आपल्या चेस्ट छातीचं एक्सपान्शन होईल आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ, कमरेतनं पुढे झुकायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आता कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपले हाताची जी कोपरं आहेत ती जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून जाणीव श्वासाची. आणि आता बघा, आपल्या पोटावरती दाब आलेला आहे, पाठकणाला सुखद असा ताण आहे, त्याची जाणीव. रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची आहे. 1 2 3 4 5, 4 3 2 1. उलटचाल करूया. हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करून घ्या आणि हळूहळू आपलं कपाळ पहिल्यांदा वर उचलायचंय, त्याच्यानंतर छातीचा भाग, मग पोट. असं करत करत कमरेतनं सरळ व्हायचं, अगदी सावकाश. हाताची पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांच्या मांडीवर येतील. ज्यांनी साधी बैठक घातली त्यांनी गुडघ्यांवर हात ठेवायचे आणि जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी आपले दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे. डोळे बंद आणि संपूर्ण योग मुद्रेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पोटावरती सुखद दाब होता, पाठकण्यावरती सुखद ताण होता, चेहऱ्याच्या दिशेने रक्तप्रवाह होत होता आणि आता तो हळूहळू पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन जे आपण घातलंय ते सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करायचा आणि विश्रांती. थोडा वेळ मान मागे सैल करून द्यायची, विश्रांती. आता एका कुशीला वळून शेअर स्थितीमध्ये यायचं. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मानाकडे डावीकडे उजवीकडे किंवा मध्य. आणि आता आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. तर दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. आणि आता सुरुवात करूया सायकलिंग करायला. एकेका पायाने एक एक पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा आपली पाऊल जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न करा. वरच्यावर सायकलिंग न करता पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 7 ते 8 वेळेला आपल्याला ही कृती करायची आहे. वरच्यावर पाय हलवू नका, जमिनीकडे जाऊ देत पाऊल, तर तुम्हाला तिथे जो इफेक्ट आहे तो जाणवेल. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. उलट सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग. 7 ते 8 वेळेला रिव्हर्स सायकलिंग झाल्यावर कृती थांबवायची आहे. पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येतील आणि हळूहळू नियंत्रित जमिनीवर, सावकाश जमिनीवर विश्रांती. पूर्णपणे आपल्या कोर मसल्सला ताण, दाब जो येतो त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आज आपण करणार आहोत शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि जसं आपण बटरफ्लाय साठी पोझिशन घेतो त्याप्रमाणे आपल्या पायाची स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पावलं एकमेकांना जोडवायची आहेत. हा, बरोबर. ज्याप्रमाणे आपण बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो तेच आज आपण शयन स्थितीमध्ये करतोय.
आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्यांवरती ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हाताच्या आधाराने आपल्याला गुडघे फोल्ड करायचे आहेत आणि खाली न्यायचे जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हात जे आहेत हे आपल्या शरीराच्या जवळ आणि फक्त आता जे आपण पाय फोल्ड केलेत बटरफ्लाय मध्ये तेच पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता ज्या स्त्रिया साधक आहेत त्यांच्यासाठी ही जी आपण कृती करतोय शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय ही अतिशय लाभदायक आहे. गायनोलॉजिकल रिझन साठी ही जी आपण स्थिती घेतली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. आणि आता इथूनच आपण पुढे करणार आहोत उत्तान भद्रासन. म्हणजे हे पाय जे आहेत हे तसेच ठेवायचे आपल्याला बटरफ्लाय स्थितीमध्ये. फक्त दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि ते आपल्या छातीवर ठेवायचे. नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले हात. हा. आणि आता हळूहळू जोडलेले हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. हनुवटी, नाक आणि कपाळ असं स्पर्श करत करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि ते पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे. दोन्ही दंडांचा स्पर्श आपल्या दोन्ही कानांना झालेला आहे. आणि आता बघा आपण हात वर नेल्यामुळे डोक्याच्या दिशेने आपले गुडघे जे आहेत ते अजून जमिनीच्या दिशेने गेलेले असतील. आपण जेव्हा बटरफ्लाय केलं तेव्हा गुडघे तरंगत होते, हवेमध्ये अधांतरी होते. पण जेव्हा आता आपण हात डोक्याच्या दिशेने वर नेले, आपला पाठकणा वरच्या दिशेने ताणला गेलाय, त्यावेळेला आपले गुडघे जे आहेत ते अजून जमिनीच्या दिशेने गेले असतील. आणि आता इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. अजून आपण वर्टिकली आपले हात वरती ताणले जात आहे. संथ गतीने श्वास सोडून द्या. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. आणि आता उलट चाल करताना एक श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडत सोडत जोडलेल्या हातांचा स्पर्श आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि करूया उत्तान वक्रासन. उजळणी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. पायांच्या टाचा आपल्या सीटला लावून घेण्याचा, चिटकवून घेण्याचा. दोन्ही पायाचा आपल्या सीटला चिटकवून घ्या. पावलं पूर्णपणे जमिनीवर आहेत. पावलाला पाऊल जोडलेला आहे, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे आणि आपल्या टाचा सीटच्या जवळ आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. डोकं थोडंसं वर उचलायचं आहे आणि त्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं आहे. खांदे रिलॅक्स. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आहेत. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपले पाय जे आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आहे आणि देहधारणा आपल्या पूर्णपणे डाव्या साईडला जो ताण येतोय, जो पीळ आलेत आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. उजवा पाय जो आहे हा जमिनीवर आहे आणि त्याच्यावर आपला डावा गुडघा, डावा पाऊल आहे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. प्राणधारणा. जोड आपल्या श्वासाची. 1 ते 2 श्वास आपल्याला इथे थांबायचा आहे. मनातल्या मनात 30 ते 21 अंक उलट्या प्रमाणे मोजण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे, डोळे उघडायचे. श्वास सोडा.
पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीटपासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्यायचे. हातांच्या बोटांची गुंफण. पुन्हा एकदा ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. खांदे शिथिल. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं उचलून न घेता ती पूर्णपणे जमिनीवर असू दे. डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. आता बंद डोळ्यांनी उजव्या साईडच्या आपल्या शरीराच्या ठिकाणी जो ताण आलेला आहे, जो पीळ आलेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डावा पाय जमिनीवर आहे आणि त्याच्यावर उजवा गुडघा आणि उजवा पाऊल आहे. जो श्वासाची देहधारणा, प्राणधारणा. आणि आता इथे 50 ते 41 अंक उलट्या क्रमाने आपल्या मनातल्या मनात मोजून घ्यायचे आहे. हरिओम. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश पाय मध्यभागी, मान मध्यभागी. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ. आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत अर्ध धनुरासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. पण अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे डेमो बघू शकता. कृती सोपी आहे. दोन्ही पाय जळून घ्या. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमून. सुरुवातीला आपण आपला उजवा पाय जो आहे हा फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा म्हणजे अँकल पकडून घ्या. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा अँकल पकडून घ्यायचा आणि डावा पाय हात सरळ आहे खाली जमिनीवर. फक्त डावा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने वर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि त्याच्यानंतर आपण जो उजवा पाय फोल्ड केलाय त्याची मांडी जी आहे ती थोडीशी वर उचलून घ्या. उजव्या पायाची मांडी थोडीशी वर उचलून घ्या. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ आणि डावा हात जो वरती आहे डोक्याच्या दिशेने तो सुद्धा जमिनीपासून वर उचलून घ्या. नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. आपण उजवा पाय फोल्ड केलाय. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलाय. मांडी थोडीशी वर उचलून घेतली, ती स्प्रेड केली आहे. डावा हात हा समोर आहे डोक्याच्या दिशेने बरोबर. नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. समजलंय प्रत्येकाला? पुन्हा एकदा करून घेऊया एकत्रित. सावकाश डावा हात खाली. हाताची पकड सोडून द्यायची. आता ज्यांनी केलं नाहीये त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता उजवा पाय जो आहे हा फोल्ड करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने उजवा पायाचा घोटा पकडून घ्यायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल जमिनीवरती. वरती ताणून घ्यायचा आहे डावा हात. डावा पाय मात्र आपला खाली सरळ आहे. आणि आता उजव्या पायाची मांडी थोडीशी वर उचलून घ्यायची आणि ती लांब करायची. आपोआप आपलं कपाळ सुद्धा हळूहळू थोडस वरती येतं. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ आणि डावा हात जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची. आपण करतोय अर्ध धनुरासन. जोड आपल्या श्वासाची. बरोबर. छान. ज्याला पाठ करण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. वेट लॉस, पचन संस्था ह्या सगळ्यासाठी उपयुक्त. आणि आता सावकाश डावा हात जमिनीवर. कपाळ जमिनीवर.
उजव्या हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची आहे. डावा हात शरीराच्या जवळ आणि हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि आता डाव्या मांडी जी आहे ती थोडीशी वर उचलून घ्यायची आहे. कपाळ उजवा हात जमिनीपासून वर बरोबर. नजर जी आहे ती समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. उजवा जो पाय आहे हा जमिनीवरती अगदी रिलॅक्स आहे, सरळ आहे. जोड आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उजवा हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर. डाव्या हाताने पाय सोडून द्यायचा आहे. दोन्ही हात खाली आणि आता पाठीवर पडून विश्रांती. जेव्हा आपण धनुरासन करतो तेव्हा आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो, कारण की आपल्या पाठकडाला आपण जो एक्स्ट्रा प्रेशर देतो, एक्स्ट्रा ताण देतोय, तो ताण घालवण्यासाठी आपण जेव्हा धनुरासन करतो तेव्हा पाठीवर पडून विश्रांती घेतो. डोळे बंद. आपल्या पाठकण्याच्या इथे झालेला किंचितसा बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे. हळूहळू बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचं अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर मान मागे सैल सोडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचंय. दोन्ही हात जे आहे ते खांद्यातनं सरळ समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. दोन्ही पावले जी आहेत ती समोरच्या दिशेने फेसिंग आहे पावलांचं. आणि आता सावकाश उजव्या दिशेला वळायचं आहे. उजव्या दिशेला वळून उजव्या हाताचा पंजा बघायचा आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. उजव्या दिशेला वळून उजव्या हाताचा पंजा आपण बघतोय, हाताची बोटं आपण बघतोय. आणि उलट काय करूया, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मध्यम. हात तसेच ठेवायचे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डाव्या दिशेला वळायचा आहे. दोन्ही हात खांद्यात सरळ आहेत. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. इथे 1 ते 2 श्वास थांबायचा आहे. उलट चालताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मध्यम. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं. आणि आता आपण करूया ताडासन. दोन्ही पाय आता जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ आणि श्वास घेत घेत आपले दोन्ही हात आणि आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलल्या जातील. सुरुवात करूया. श्वास घेत घेत आपले हात आणि आपल्या पायांच्या टाचा जमिनीपासून वर, हात डोक्याच्या दिशेने वर. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचं आहे. आणि आपल्या संपूर्णपणे कोटऱ्यांच्या इथे जो ताण येतोय, कोटऱ्या, अँकल, आपला गुडघा, इथे जो ताण येतोय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही आपले हाताचे दंड आहेत, त्या दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आपण केलेला आहे ताडासन. संपूर्ण शरीराला आपण हेच केलेलं आहे. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत टाचा फक्त जमिनीवर येऊ दे. हात तसेच राहते डोक्याच्या दिशेने. टाचा फक्त श्वास सोडत जमिनीवर. पुन्हा श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, टाचावर, श्वास सोडत खाली. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता उलट चाल करणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा, हात अजून थोडेसे वरच्या दिशेने ताणले जातील आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश नियंत्रित शरीराच्या जवळ. छान. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती.
आणि आता आपण करणार आहोत एक पादतोलासन, जे आपण मागच्या वेळेला शिकलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा याची उजळणी, आज एक व्हेरिएशन आपण घेणार आहोत याच्यामध्ये. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. मी प्रत्येकाला दिसते ना पूर्ण मुवमेंट. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आहेत. उजव्या पायाचा उजवा जो पाय आहे हा थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे. मांडी जी आहे उजव्या पायाची ही जमिनीला समांतर येईल एवढी वर उचलून घ्यायची आहे. बरोबर. अशी होऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून घ्यायचे. पुन्हा एकदा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे. बघा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा डाव्या पायावर आणला. बरोबर. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून घ्या. आता जे हात आपले खांद्यात सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थिती करा. डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थिती. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचे. आपण केलेलं आहे एक पादतोलासन. जरी तुमच्या जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हे आसन करायला सांगू शकता. बॅलन्सिंग आपली क्षमता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. छान. पुढे चाल करूया. एक श्वास घ्या, श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि उजवा पाय जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायाला जो प्रेशर आलेला आहे तो थोडा वेळ रिलीज करून घेऊया आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून घ्यायची आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. चेहऱ्याचे स्नायू न ताणता आपल्याला अगदी सावकाश यथाशक्ती कृती. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. कॉन्सन्ट्रेशन वाढवून आलं. असं हे एक पादतोलासन. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली, पाय खाली. विश्राम. मान मागे सैलसर सोडून विश्राम. आणि आता आपण करूया त्रिकोणासन. आज आपल्याला डायनामिक त्रिकोणासन करायचं आहे. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचंय. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आणि आता डावा हात जमिनीच्या दिशेने जाईल आणि जमिनीला घासत घासत डावा हात, डावा पाऊल डाव्या हाताचा पंजा उजव्या पावलाकडे असेल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वळते. नजर जी आहे ही आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. इथे थोडा वेळ थांबूया. पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे पाठकण्याला ट्विस्ट आलेला आहे. डावा पाय ताणला गेलेला आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. चाल करूया. सावकाश. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. श्वास घेत कमरेतनं सरळ. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचे. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. जोड श्वासाची. आणि पुन्हा एकदा उजव्या पायाला ताण आलेला आहे. पाठकण्याच्या इथे विरुद्ध फेडणे. फील येतोय, ताण येतोय, दाब येतोय, त्याकडे लक्ष. उलट चाल करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि श्वास घेत कमरेतनं सरळ. थोडा वेळ हात खाली. आणि आता आपल्याला हीच कृती थोडीशी डायनॅमिक करायची आहे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करायचा. नजर जी आहे ही आपली बरोबर हाताच्या पंजाकडे त्या वेळेला गेली पाहिजे. सुरुवात करूया. दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आणि एकदा डावा हात
उजव्या पावलाकडे 1, उजवा हात डाव्या पावलाकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा पूर्ण झाल्यावर पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोड, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्राम. मान मागे सैल सोडून विश्राम. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं, दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, ब्रीदिंग अवेअरनेस. आणि करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. आता सुरुवात करूया दीर्घ श्वसनाला. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल, छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे कानाच्या दिशेला जातील आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे हळूहळू पूर्ववत. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे, संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लीटली ब्रीथ आउट. थर्ड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, आणि संथ गतीने दुपटीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लीटली ब्रीथ आउट. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि प्राणायामाचा मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी बोलायला हरकत नाहीये. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत, डोळे अलगद मिटलेले आहेतच. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आज आपण करणार आहोत ध्यान मुद्रा. काल आपण ब्रह्म मुद्रा बघितली, बरोबर. आज आपण ध्यान मुद्रा बघणार. म्हणजे आपले दोन्ही हात, आपण गौतम बुद्धांची स्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, ते कसे असे हात, एक हाताचे तळवे एकमेकांवरती नाही, ते ध्यान मुद्रेमध्ये जसे बसायचे ना भगवान बुद्ध, त्याप्रमाणे आपल्याला ही स्थिती घ्यायची आहे. हाताचे तळवे जे आहेत हे एकमेकांवरती ठेवायचे आणि ते आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायचे. या प्रकारे ज्यांनी पद्मासन घातलं असेल त्यांचे हात जे आहेत हे टाचांच्या इथे येतील. ज्यांनी अर्ध पद्मासन घातलं त्यांचे हात हे आहेत हे ओटीपोटाच्या इथे, बरोबर. आता इथे पाठकणा आपला सरळ असेल, डोळे अलगद मिटलेले, मान मध्यभागी. जिथे कुठे आपल्याला ताण वाटतो शरीरामध्ये तो आधी मनोमन शिथिल करून घ्या. आणि या स्थितीमध्ये आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, योगिक श्वसन, 3 आवर्तन.
चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. शरीराकडून मनाकडे वाटचाल करणारा असा हा आपण प्राणायाम करत आहोत. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं एक्सपान्शन खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित जाणीव आपली उर आणि स्कंद भागाकडे. सुरुवात करूया. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. तुम्ही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये काही क्षण शांत. आणि आपण करणार आहोत 3 आवर्तन सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायामाची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आपल्या सगळ्यांना स्थिती माहिती आहे. आणि आता सावकाश सुरुवात आपण चंद्रभेदन पासून करणार आहोत. उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले. उजवी नाकपुडी जेंटली आपण करतोय चंद्रभेदन प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच. दुसरं आवर्तन झालं. आणि तिसरं शेवटचं आवर्तन चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच. हात तसाच ठेवायचा आहे. डावी नाकपुडी आपण बंद केलेली आहे. आणि आता करूया 3 आवर्तन सूर्यभेदन प्राणायामाची. डावी नाकपुडी बंद आहे. उजवीने खोलवर दीर्घ पुर, उजवी बंद, डावीने संथरेच. दुसरा आवर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने रेच. शेवटचं आवर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डावी नाकपुडी बंद, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. आपण जे सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायाम केले त्याचा संपूर्ण आपल्या श्वसन मार्गात किंचितसा बदल झालेला आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे. आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती.
आपल्या सगळ्यांना शवासनाची स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हात शरीरापासून लांब, हाताची बोटं घुमट मिटलेली, तळवे सिलिंगकडे, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून जायचं विश्रांती स्थितीमध्ये. आपल्याला खूप छान आणि बरं वाटतं जेव्हा आपल्या पाठीला जमिनीचा स्पर्श होतो. आणि आज आपण जी मनोमन साधना केली त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. बैठक स्थितीमध्ये, शयन स्थितीमध्ये आज आपण उत्तान भद्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आज आपण जी साधना केली त्या साधनेमुळे आपल्या शरीरातल्या कुठल्याही अवयवाला जर ताण आला असेल तर तो ताण आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून दिलेलं आहे. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयवाला शिथिलता. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर मनाला विश्रांती देणारं, शांती देणारं असं हे एकमेव चैतन्यासन, आनंदासन. देहधारणेने क्रमाक्रमाने आपल्या संपूर्ण शरीराचा अवयव मनानेच आपण शिथिल करून घेणार आहोत. आणि सुरुवात आपल्या पायापासून करूया. क्रमाक्रमाने दोन्ही पायांची बोटं, तळवा टाच, टाच ते घोटा, घोटा ते पोटऱ्या, पोटऱ्या ते गुडघा, गुडघा ते मांडी, उजवा पाय आणि डावा पाय संपूर्ण मनानेच मी शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा. माझे दोन्ही उजवा हात आणि उजवा डावा हात मी मनानेच शिथिल करून घेत आहे. तिथले सगळे स्नायू मी मनानेच शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. हे तीनही भाग आपले जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत. त्या तीनही भागाचे स्नायू, सांधे मी मनाने शिथिल करून घेत आहे. पाठकळ्यामध्ये असलेली मणक्यांची माळ तीही शिथिल. जाणीव आपली उदर आणि उर भागाकडे. तिथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करून घेत आहे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीच्या बरगड्या, छातीचा पिंजरा, तिथले स्नायू मी मनाने शिथिल केलेले आहेत. जाणीव आपली गळ्याकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील सगळे स्नायू, मानेचा भाग, माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुळ पापण्या, भुवया, भूमध्य, आखी विरहित कपाळ, माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग मी मनाने शिथिल केलेला आहे. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल, हलकं हलकं झालेलं आहे. प्राणधारणा. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकंसं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. मनातील खळबळ, विचारांची गती कमी झालेली आहे. तशीच माझ्या श्वासाची गतीही संथ, लयबद्ध आणि मंद झालेली आहे. आणि मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय.
किंवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलो किंवा अभ्यासात सिद्धी माप्नोती सर्व योगे श्वतेंद्रितः. कोणीही तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी किंवा दुर्बल मनुष्य असला तरीही त्याने सातत्याने योग अभ्यास केल्यास त्याला नक्कीच योग साधनेचे फायदे मिळतात. असाच हा शरीर आणि मनाला जोडणारा योग आपण नित्य नियमाने यथाशक्ती करत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती प्राप्त झालेली आहे. एक ऊर्जा माझ्या मनामध्ये संचारत आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य, आपण जी साधना करतो त्याचं समाधान, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देतं आणि ह्या सकारात्मक ऊर्जेतूनच आत्मविश्वासातूनच आणि इच्छाशक्तीतून आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, ते तथास्तु असा आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आणि यातूनच आपण थोडासनातून बाहेर पडणार आहोत. आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच, एक आळस, रिलॅक्स आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडून आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकण्यास सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना प्रभूला समर्पित केलेली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे आणि श्वास घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त म्हणजे नेत्र स्पर्श. तेच हात आपले संपूर्ण चेहरा, कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा हृदयांवर येतील आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. कोणाला काही कन्फ्युजन? धन्यवाद. आहे का? हा, तुम्ही माईक अनम्यूट करा तुमचा आणि बोला. हा मॅडम, मला विचारायचं होतं की आपण पतंजली श्लोक म्हणजे प्रार्थना वगैरे घेतो का की नाही घेत? पतंजलींनी ऍक्च्युली कुठलंही आसन सांगितलेलं नाही. जर तुम्ही रामदेव बाबांचं पतंजली म्हणत असाल तर ते वेगळं आहे. आणि आपण जे आता जो योग करतोय, पतंजली मुनींनी फक्त अष्टांग योग सांगितला आपल्याला आणि तो आपण आता हा करत आहोत. आणि आता जे आपण ही आसनं करतो हा हठयोग आहे आणि हा हठयोग वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये विखुरलेला आहे. जसं हठयोग प्रदीपिका आहे जी स्वात्मारामांनी घेतली, त्याचबरोबर घेरंड संहिता आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही आसनं आहेत आणि ही आसनं आता आपण घेतो. तर याच्यामध्ये काही व्हेरिएशन सुद्धा आहेत आणि आता तुम्ही बघाल की जसं कैवल्य आपलं लोणावळ्याचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही आसनं घेतली जातात. म्हणजे आता जी आपण आसनं घेतो ही मुनी पतंजलींची नाहीये. त्यांनी आपल्याला कुठलंही आसन सांगितलेलं नाहीये, त्यांनी फक्त आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे.
त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ही मी ग्रुपवर पाठवणार आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे आपण जी ही हम्म. साधना करतो त्या साधनेचा क्रम त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. कुठलंही आसन नाही सांगितलंय. आपण जी आसनं करतो ती हठयोग रिलेटेड आहेत. जी हठप्रदीपिका, घेरंड संहिता याच्यामध्ये जी काही आसनं आहेत ती आता आपण करतोय. म्हणजे इथे जो सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जो योग शिकवला जातो तो सगळा योग ह्या आसनांचा ह्या योग ग्रंथांच्या आधाराने शिकवलेला जातो. असं आहे. ओके. आणि पुढे त्राटक वगैरे असं काही होणार आहे का? होणार आहे. हो. होणार आहे. होणार आहे. आणि एक थोडंसं होतं, की म्हणजे असं होतं, की काही हालचाली आहेत ना, त्या खूप जलद प्रकारे होतायत आणि श्वास त्यापर्यंत पोहोचत नाहीये. म्हणजे असं होतं, की श्वास खूप मोठा आहे, पण हालचाली फास्ट होतायत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे हे जाणवलं? म्हणजे काही ठिकाणी ज्यावेळेस आपण कुठली अ, हालचाल करतो ना, असं होतं, आसनं की करताना का? श्वास श्वास असा खूप जास्त होतोय, पण हं. तोपर्यंत हालचाल संपत नाहीये. जसं आपण काउंटिंग करतो ना 1, 2, 4 हां. जे काही काउंटिंग करतो, तर बरोबर. ते खूप फास्ट होतंय आणि श्वास लवकर संपत नाहीये. ओके. म्हणजे तुमचा श्वास तुम्ही घेता, पण सोडताना तुम्हाला वेळ लागतोय, असं म्हणताय का? हो, 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 हो. ओके, ओके. हां. ॲक्चुअली ना हे श्वास घेणं आणि सोडणं हा प्रत्येकाचा शरीरावरती म्हणजे प्रत्येकाचा डिफरन्स आहे. माझा वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. मग हं, यावेळेला काय करायचं, तुम्ही आता समजा आता मी 5 काउंट करतेय. पण तुम्ही तिथे लक्ष न देता तुमचं जो क्षमता आहे ना, त्या क्षमतेप्रमाणे तुम्ही ते काउंट करा आणि त्याप्रमाणे कृती करा. कारण की प्रत्येकाचं ना हे वेगवेगळं आहे, डिफरन्स आहे श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी. त्यामुळे कधी-कधी जिथे माझं 5 होतंय, पण तुमचं समजा 2 झालं, तरी काही हरकत नाही. हं. पण तिथे तुम्ही मनापासून आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तिथे माझा स्पीडला मला असं वाटतं म्हणजे बरोबरी करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमतेप्रमाणे ती कृती करा. आता म्हणजे एक आता स्टँडर्ड मी ठेवलेला आहे, की हां, हे करायचा म्हणजे म्हणजे 5 अंक मोजण्यापर्यंत आपल्याला जेवढा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, ही आपण तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? ठीक. ओके. हां, सर. थँक यू. 1 मिनिट हां, 1 मिनिट. हां, म्यूट व्हा. हां. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम, आता हे जे प्रत्येक आपण आसन घेतो ना, तर ते किती वेळा साधारण आता आपण जर सुरुवात केली, आता आम्ही ऑफलाईन असतोय त्यावेळेस, हं. तर हे सुरुवात केल्यानंतर आपण ते म्हणजे किती वेळा ते करायचे साधारण म्हणजे आता सुरू केलं आता आपण तर क्षमता आता हा हा क्षमता. हां. सुरुवातीला आपण 1 ते 2 श्वास म्हणजे श्वास आपल्याला माहिती आहे ना कसा घ्यायचा. आपण सहज श्वास हा धरून हा तो सोडतो. अशी बरोबर. सुरुवातीला 1 ते 2 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा आणि मग हळू-हळू ती हा, क्षमता वाढवा. म्हणजे मग 5 श्वास, अच्छा. 6 श्वास असं आपण हम्म, स्वतःचं काउंटिंग करायचं. श्वास सहज घ्यायचा आणि ओके. सोडायचा आणि त्याच्यानंतर हम्म, त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. कधी-कधी आपल्याला हम्म. कंपन होतात म्हणजे आपण थरथरतो कुठलंही आसन हा करताना. हा. असं नाही ते पाय खूप म्हणजे कसं लास्ट एकदम त्यावेळी कसं होतं की श्वास कमी पडतो असं वाटतं असं काय हां, काय बरोबर. मग इथे ना आपण तुम्ही स्वतःच मनाने हे करायचं काउंटिंग करायचं आणि तिथे थोडा वेळ हम्म, थांबण्याचा प्रयत्न करायचा. माझं कधी-कधी अच्छा अच्छा. थोडं फास्ट होत असेल, कारण की हं. प्रत्येकाची क्षमता ही नाही वेगळी आहे. हां. नाही, बरोबर. आता हे जस्ट आम्ही आता हे तुम्ही आम्हाला जस्ट आम्ही शिकतोय आता हे. पण हं. ज्यावेळी आपण हे करणार आहे, त्यावेळी एक आसन साधारण आपण 5 मिनिटं म्हणजे असं किती साधारण आपण हे पुढं हां. त्याचे हे ठेवायचे ते? आता इथे आम्ही श्वासाशी आधारित थांबतो. आम्ही सेकंद न हां. बघता आम्ही म्हणजे आपण जितका श्वास घेणं आणि सोडणं आपण म्हणजे 2 श्वास, 3 श्वास, 4 श्वास असं थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर अच्छा, ओके. सेकंदामध्ये जातं. हां. मग आपण 1 बरं. सेकंद जेव्हा आपण आपल्या श्वासावर कंट्रोल घ्यायला लागू आणि आपण त्या आसनामध्ये हं. स्थिर होऊ, त्याच्यानंतर मग 1 सेकंद, 2 सेकंद मग ते मिनिटांवरती हळू वाढतं. सुरुवात आपली वाढवायचं. अच्छा. बरं. ओके, बेसिक ओके. असल्यामुळे आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आणि मग तुम्ही एक्सपर्ट झालात, की मग ते सेकंद आणि मिनिटांवरती आपण त्या स्थितीमध्ये थांबू शकतो. ओके, 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 ओके. ठीक आहे मॅडम. आणि मॅडम तुम्ही प्रार्थना जी घेता ना शेवटची एक हां, तर ती प्रार्थना जरा आम्हाला पण थोडंसं म्हणजे कसं आम्ही ते बघितले, पण तुम्ही ज्यावेळी मी घेतल्यानंतर शेअर ना करू ती आम्ही आ? स्क्रीनवरती शेअर करत जाऊ का? हां, नाही आम्ही तुम्ही ज्यावेळी एक हे म्हणल्यानंतर ते मग आम्ही पण हे करतो म्हणजे कसं मला आमचे पण ते हे होईल ना.
म्हणजे रीड अँड फॉलो हा. मेथड तुम्हाला करायचं आहे का? मी बोलणार आणि मग तुम्ही बोलाल असं? येस 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 ठीक प्लीज. आहे. उद्यापासून मी ओके करेन. मॅडम, हा, छान चालेल. वाटलं. हा, छान, खूप छान. थँक्यू. धन्यवाद. तर अजून कुणाला काही शंका? चालेल, मग मीटिंग एंड करूया. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या बिनधास्तपणे विचारत जा. कारण की मलाही कळणार नाही की तुम्हाला काय अडचण येते ती. खूप खूप धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. मीटिंग एंड करते. हॅव अ गुड डे टू ऑल.